हाय हॅलो नमस्कार. मी मनीषा. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनीषा खूप खूप स्वागत करते. तर इथं बघू शकता तुम्ही आपल्या साडीला हातशिलाई करून घ्यायची आहे अगदी कमी वेळामध्ये. म्हणजे आपला हा शॉर्ट व्हिडिओ आहे आणि या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला हातशिलाई मी आज कशा पद्धतीने करायची हे शिकवणार आहे. हातशिलाई करत असताना आपण दोरा किती घेतला हे बघू शकता तुम्ही. अगदी आपला हाताने 3 हात दोरा आपला हा घ्यायचा आणि सिंगल दोरा 3 हात घेतला की मग डबल तेवढाच आपल्याला डबल दोरा घ्यायचा आहे. डबल दोऱ्याने आपल्याला साडीला हातशिलाई करून घ्यायची असते. सिंगल दोऱ्याने कधीच हातशिलाई करून घेऊ नका, कारण की दोरा तुटण्याची दाट शक्यता असते. तर त्याच पद्धतीने आता इथं झालेला आहे आपला. आता हातशिलाई ज्यावेळेस तुम्ही हातशिलाई करत असताल तर त्यावेळेस साडी एकदम व्यवस्थित ठेवून घ्या. फॉल जो आहे तर सरळ रेषेमध्ये ठेवा. त्यानंतर आपल्याला साडीला हातशिलाई करत असताना बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींना आपल्या दोरा जो असतो तर कारण खूप मोठा दोरा असतो. दोरा हा दोरा हा आपल्याला हुक किंवा हातशिलाई आपल्याला घेतो तितका पुरता नसतो, तर दोरा हा खूप मोठा घेतलेला असतो. साडीला आपल्याला हातशिलाई करायची असते म्हणून. कारण ते दोरा मोठा असला की गाठ पडण्याची जास्त शक्यता असते, गुतडा होण्याची जास्त शक्यता असते. तर तो गुतडा होऊ नये म्हणून ही खूप महत्त्वाची टिप्स मी तुम्हाला तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. तर इथं बघू शकता ज्यावेळेस तुमचा दोरा ओढायला सुरुवात होते तर तिथं एक बोट आहे तर ते ठेवून घ्यायचं. आता मी तुम्हाला दाखवते. आणि ज्यावेळेस तुम्ही दोरा ओढताल त्यावेळेस पुन्हा हाताने अशी साडी प्रेस करून घ्यायची व्यवस्थित, असा प्लेटा पडू नयेत म्हणून. तर या पद्धतीने हातशिलाई करत असताना अंगठ्याचा आणि एका बोटाचा उपयोग करायचा, जेणेकरून आपली साडीमध्ये फॉलच्यामध्ये जो साडीचा जो प्लेट पडणार नाही याची काळजी घ्यायची. बघू शकता या पद्धतीने बोट ठेवायचं. म्हणजे काय होतं, जर आपण असाच जर दोरा ओढला तर तो दोरा एकत्र येऊन त्याची गाठ बनते आणि मग आपल्याला परत आणखीन दोरा तोडून परत खूप सारे कुटाणे करावं लागतात. कारण की आपल्याला भेटतातच याच्यामध्ये 40 रुपये आणि खूप सारी मेहनत म्हणजे पिको फॉलमध्ये असते, ब्लाऊज शिलाईमध्ये नसते. तर कारण की कमी पैसा आणि वेळ जास्त पिको फॉलमध्ये असतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, इथं तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी आपली हातशिलाई आलेली आहे आणि या पद्धतीने हातशिलाई करायची. आता तुम्ही म्हणत असाल इथं प्लेट पडलेली आहे, तर नाही आहे, कारण की हातशिलाई खूप सारी बाकी आहे. तर याच पद्धतीने आपण आपल्या साड्याला हातशिलाई करा. नवीन शिकत असाल तर लाईक करा, माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय.